कविता सकाळपासून उदास दिसत होती. आज तिला तिच्या आईची खूपच आठवण येत होती. कारण आज तिच्या आईचे निधन होऊन 3 महिने झाले होते. ती आईच्या आठवणीत हरवून गेली होती. तितक्यात दारावरची बेल वाजली. कविताने दरवाजा उघडला तर समोर तिचा मोठा भाऊ अविनाश उभा होता. भावाला आलेले पाहून कविताने त्याला मिठी मारली आणि एखाद्या लहान मुलीप्रमाणे रडू लागली. कारण आईच्या मृत्यूनंतर तिचा भाऊ आज पहिल्यांदाच बहिणीला भेटायला आला होता. कविताने डोळे पुसले आणि भावाला आत बोलावले. अविनाश म्हणाला, "कविता, चल, मी तुला घेऊन जायला आलोय." कविताच्या चेहऱ्यावर क्षणात आनंद पसरला. ती म्हणाली, "खरंच दादा, तू मला न्यायला आलास?" "हो ग, मी सांगितलं ना. हे बघ, पटकन तयार हो." ती धावत सासूच्या म्हणजे उमाताईंच्या खोलीत गेली आणि म्हणाली, "आई, मला माहेरी घेऊन जायला आविदादा आला आहे. मी जाऊ का?" हे ऐकताच उमाताईंच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्या हळू आवाजात म्हणाल्या, "सुनबाई, तुझा भाऊ तुला घेऊन जायला आला आहे, त्यामुळे मी काही बोलू शकत नाही. नाहीतर मी तुला जाऊ दिले नसते. तुलाही माहिती आहे तिथली परिस्थिती." हे ऐकताच कविताचा आनंद क्षणात विरून गेला. तिचा चेहरा उतरला. तेवढ्यात तिथे लहानशी स्वरा धावत आली आणि म्हणाली, "काय ग आजी, तू प्रत्येक गोष्टीत अडवत असतेस. आई, त्या आजीकडे का नाही जाणार? आम्ही तर दरवर्षी जातो ना, मग यावेळी का नाही?" स्वराच्या निरागस प्रश्नाने घरात काही क्षण शांतता पसरली. उमाताईंनी तिच्याकडे पाहिलं, पण त्यांना काय सांगावं ते सुचत नव्हतं. कसं सांगावं त्या छोट्या लेकराला की आता ते आजीचं घर राहिलेलं नाही. कधी काळी जिथे कविता माहेरी आल्यावर तिची आई आनंदाने लेकीला मिठी मारून म्हणायची, "माझी लेक आली." तिथे आता कोरडेपणा आला होता. 3 महिन्यापूर्वीच कविताची आई या जगातून निघून गेली होती आणि त्या दिवसानंतर ते घर फक्त मामा मामीचं घर बनलं होतं. उमाताईंना चांगलंच माहिती होतं की कविताची मोठी भावजाई स्वभावाने कडक होती आणि दोन्ही भाऊ देखील आता पूर्वीसारखे राहिले नव्हते. आई असताना माहेर म्हणजे मायेचा सागर असतो, पण आई नसताना तेच माहेर परक होतं. हे उमाताईंनी आयुष्यात अनुभवलं होतं. म्हणूनच त्या कविताला जाऊ द्यायला तयार नव्हत्या, पण आता परिस्थिती त्यांच्या हातात नव्हती. अविनाश तिला न्यायला आला होता आणि कविताही त्याच्यासोबत जायला उत्सुक होती. थोड्याच वेळात कविताने बॅग भरली. स्वराही आजोळी जायचं म्हणून आनंदाने उड्या मारत होती. जाताना उमाताईंनी कविताला जवळ घेतलं. त्यांच्या आवाजात काळजी होती. त्या म्हणाल्या, "सुनबाई, नीट ऐक. काहीही अडचण आली, कसलाही त्रास झाला तर मला फक्त एक फोन कर. अमोल लगेच येऊन तुम्हा दोघींना घेऊन जाईल." कविता शांतपणे ऐकत होती. तिच्या डोळ्यात पाणी तरळायला लागलं होतं. उमाताईंनी तिच्या हातात काही पैसे दिले. "हे ठेव. स्वराला काही खावंसं वाटलं किंवा तुला काही घ्यावंसं वाटलं तर घे. कोणाकडे पैसे मागू नकोस. आता तिथे तुझी आई नाही, जी तुझ्यासाठी न सांगता सरळ आणून ठेवायची." हे सगळं ऐकून कविताच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. उमाताई हलकसं हसल्या, पण त्या हसण्यात वेदना होती. त्या म्हणाल्या, "कविता, मी अनुभवलं आहे, त्यामुळे मला सगळं कळतं. आई जिवंत असताना मुलगी माहेरी जरी रिकाम्या हाताने आली तरी कोणालाही कळत नाही, कारण तिथे आईचं राज्य असतं." त्या थोड्या थांबल्या आणि मग हळू आवाजात म्हणाल्या, "पण आता तिथे तुझ्या माहेरी तुझ्या भाऊ भाऊजाईचं राज्य आहे. म्हणून जाताना त्यांच्या मुलांसाठी फळं मिठाई घेऊन जा, म्हणजे कोणालाही काही बोलायला संधी मिळणार नाही." कविता रडतच सासूच्या गळ्यात पडली आणि म्हणाली, "खरंच तुम्ही मला आईसारखं जपता." उमाताईंनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला, "कारण मी तुला सून नाही तर मुलगी मानते." त्या क्षणी नात्यांचं खरं रूप समोर आलं. कविता आणि स्वरा अविनाश सोबत निघून गेल्या आणि दारात उमाताई एकट्याच उभ्या राहिल्या. त्यांच्या डोळ्यात काळजी होती, पण मनात एकच प्रार्थना होती, "देवा, माझ्या लेकराला तिथे कोणी दुखवायला नको." अविनाशने निघताच वाटतच त्याने आपल्या बायकोला गाडी चालवत चालवत फोन लावला. "हॅलो नीलम, मी कविताला घेऊन येतोय." इतकंच बोलणं झालं, पण त्या एका वाक्याने घरात वादळ उठणार होतं याची त्याला अजिबात कल्पना नव्हती. फोन ठेवताच नीलमच्या रागाचा पारा चढला. ती मोठ्या आवाजात म्हणाली, "काय? हे कविताला घेऊन येत आहेत?" संगीता लगेच नीलमला म्हणाली, "काय ताई, तुमचं तुमच्या नवऱ्यावर अजिबातच नियंत्रण नाही का? नेहमी तर तुम्ही सांगत असता की तुमचा नवरा तुम्हाला न सांगता कोणतीच गोष्ट करत नाही. मग आता अचानक बहिणीला घेऊन कसे येत आहेत आणि तुम्हाला काहीच कसं माहिती नाही?" जावेच्या बोलण्याचे नीलमला खूप वाईट वाटले. तिच्या मनात चीड निर्माण झाली. "अगं, त्याला मी काय करू? सकाळी तर ऑफिसला म्हणून गेले होते, आता अचानक बहिणीच्या घरी जातील ते मला कसं ठाऊक? आमच्यासाठी या उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे जणू संकटच आहे. दरवर्षी सुट्ट्या लागल्या की महाराणी येतातच, पण आता तरी कविताने समजून घ्यायला हवं. तिची आई तर आता राहिली नाही, मग माहेर कसले?"
नीलमचं बोलणं ऐकून संगीता थोडा विचार करत म्हणाली, तुम्ही अगदी बरोबर बोलताय जाऊबाई. अरे हो, मला आत्ता आठवलं. 2 दिवसांपूर्वी स्वराने तिच्या मोठ्या मामाला फोन केला होता. मी स्वयंपाकघरात चहा बनवत होते तेव्हा ऐकलं. तीच म्हणत होती, मामा माझ्या शाळेला सुट्ट्या लागल्या आहेत. मला आजीच्या घरी यायचं आहे. हे ऐकून नीलम तोंड वाकडं करत म्हणाली, आजीचे घर? कसले आजीचे घर? आता आजी तर कायमची ढगात गेली, तर तिचे कोणते घर आणि कसले घर? नक्कीच हे सगळं कविताचंच काम आहे. तीच तिच्या लेकीला शिकवलं असेल मामाला फोन करा आणि बोलाव म्हणून. मला सांगा, एवढ्याशा मुलीला काय कळतं? संगीता म्हणाली, हो जाऊबाई, हे मात्र अगदी खरं आहे. हे सगळं त्या कविताचंच काम आहे. असे बोलून नीलम स्वयंपाकघरात निघून गेली. तोपर्यंत इकडे स्वरा आणि कविता येऊन थांबल्या. स्वरा आईला म्हणाली, आई चल ना आतमध्ये, आपण आपली बॅग आजीच्या खोलीत ठेवूया. ठीक आहे असे बोलून कविता तिच्या आईच्या खोलीकडे जाऊ लागली. तितक्यात मागून संगीता म्हणाली, ताई तुम्ही आलात आणि तिकडे कुठे चाललात? बा तिकडे जाऊ नका, त्याचं काय आहे ना, आता ती खोली तुमच्या आईची खोली राहिलेली नाही. ती खोली आम्ही मुलांना अभ्यास करण्यासाठी दिली आहे. आता आमची मुलं लहान राहिलेली नाहीत. त्यांचा अभ्यासही दिवसेंदिवस कठीण होत चाललाय. परीक्षा जवळ आल्या आहेत, त्यामुळे त्यांना शांतपणे अभ्यास करता यावा यासाठी एक खोली हवी होती, म्हणून आम्ही मुलांना आईंची खोली अभ्यास करण्यासाठी दिली. संगीता बहिणीचे बोलणे कविताला व्यवस्थित समजले होते, पण असे बोलणे बिचारी निरागस स्वराला काय कळणार? तिला तर इतकंच आठवत होतं की ती जेव्हा जेव्हा आजीकडे यायची तेव्हा आजीच्या खोलीत असलेल्या कपाटात आपले कपडे ठेवायची. त्यामुळे ती म्हणाली, मामी पण आजीचे कपाट तरी असेल ना, मी त्यात माझे कपडे ठेवते. असे बोलून स्वरा पुन्हा आजीच्या खोलीकडे जाऊ लागली. तेवढ्यात संगीता पुन्हा म्हणाली, अगं नाही स्वरा, आजीचे कपाटही आता रिकामे नाही. त्यात आम्ही आमचे सामान ठेवले आहे आणि तसेही तुला कपाटात कपडे कशासाठी ठेवायचे आहेत? तुम्ही काय इथे आयुष्यभर राहणार आहात का? अगं जास्तीत जास्त 2-4 दिवस राहणार ना तुम्ही. तोपर्यंत कपडे तुझ्या बॅगेतच राहू दे. संगीताचे शब्द साधे होते, पण त्यामागचा अर्थ मात्र खूप खोल होता. तुम्ही पाहुणे आहात, इथे तात्पुरते राहण्यासाठी आला आहात. भाऊजाईचे बोलणे ऐकून कविताने क्षणभर डोळे मिटले आणि एक दीर्घ श्वास घेत तिने स्वतःला सावरलं. ती स्वराकडे पाहून हळू आवाजात म्हणाली, स्वरा बाळा, समजून घे ना, आपण बॅग इथे कोपऱ्यात ठेवूया आणि रात्री हॉलमध्ये झोपू. पण स्वराच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच चाललं होतं. तिच्यासाठी आजीचं घर म्हणजे आनंद, मस्ती आणि सगळ्यांसोबत झोपण्याची मजा होती. ती लगेच हट्ट करत म्हणाली, नाही मामी, आम्ही हॉलमध्ये नाही झोपणार. आम्ही आजीच्या रूममध्ये झोपणार. तिथे दीदी आणि दादा पण झोपतात ना, मग आम्ही सगळे एकत्र झोपतो ना आधीसारखं. स्वराच्या त्या निरागस प्रश्नाने कविताच्या मनाला चटका बसला, कारण तिला उत्तर माहिती होतं. आता काहीच आधीसारखं राहिलं नव्हतं. संगीता थोड्या मोठ्या आवाजात म्हणाली, नाही स्वरा बाळा, दरवेळेस सारखं यावेळी नाही. आता तुझ्या दोन्ही दीदी आणि दादा मोठे झाले आहेत. त्यांना अभ्यासासाठी वेगळी खोली लागते. ते उशिरापर्यंत अभ्यास करतात आणि तिथेच झोपतात. स्वरा निराश होऊन उभी राहिली. तिच्या लहानग्या मनाला हे सगळं समजत नव्हतं. ती पुन्हा म्हणाली, पण मामी, मी आणि आई सुद्धा तिथेच झोपतो ना. मी शांत राहीन, अजिबात गोंधळ करणार नाही. आता मात्र संगीता चिडली. ती म्हणाली, कविताताई, काय आगाऊ मुलगी आहे हो तुमची. खरंच तुम्ही समजता तेवढीही लहान नाही. आता तुम्ही तिला लहान समजून डोक्यावर चढवत आहात, पण बघा, उद्या तिचा हाच हट्ट तुम्हाला महागात पडेल. हे ऐकून कविता काही क्षण गप्प राहिली. तिच्या ओठांवर शब्द होते, पण तिने ते गिळले, कारण ती पाहुणी होती, स्वतःच्या माहेरात पाहुणी. संगीता स्वयंपाकघरात निघून गेली, पण तिच्या शब्दांची टोचणी मात्र तिच्या मनात खोलवर गेली. दोघी मायलेकी शांत उभ्या होत्या. स्वरा हळूच आवाजात म्हणाली, आई, आपण आजीच्या रूममध्ये नाही का जाऊ शकत? कविताच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती हसत म्हणाली, बाळा, आता ती रूम आजीची राहिलेली नाही. स्वरा पुन्हा म्हणाली, आई, पण आजीचं घर सुद्धा आपलंही घर आहे ना? या प्रश्नाने कविताचे मन तुटले. ती पुढे काहीच बोलू शकली नाही. ती शांतपणे हॉलमध्ये गेली. तिने एका कोपऱ्यात बॅग ठेवली. संगीताने कविता आणि स्वराला चटई टाकून दिली आणि मग दोघी मायलेकी चटईवर झोपल्या. घरात सगळे होते, पण तरीही एकटेपणा जाणवत होता. कविता डोळे मिटून पडली होती, पण तिला झोप काही लागत नव्हती. तिच्या मनात एकच विचार येत होता, आई गेली आणि माझं माहेरही आईसोबतच गेलं का? तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वरा नुकतीच उठून तयार झाली आणि आईसोबत नाश्ता करायला हॉलमध्ये आली. तिच्या मनात मात्र वेगळीच उत्सुकता होती. कालपासून ती मामा मामींच्या मुलांना भेटण्याची वाट पाहत होती. तिने इकडे तिकडे नजर फिरवली आणि विचारले, मामी, दादा आणि ताई कुठे आहेत? संगीता मामी सहजपणे म्हणाल्या, अगं त्यांनी तर आधीच नाश्ता करून घेतला.
त्यांचे क्लासेस आहेत, अभ्यास आहे. ते तिघे आपापल्या रूममध्ये आहेत. हे ऐकताच स्वराचा चेहरा उतरला. ती काल इतक्या उत्साहाने आली, पण अजूनही कोणाशी तिचे नीट बोलणेही झाले नव्हते. तरीही तिने काहीच न बोलता शांतपणे आईच्या शेजारी बसून नाश्ता केला. कविता तिच्याकडे पाहत होती. तिच्या मुलीच्या चेहऱ्यावरचा तो हलका निराशेचा भाव तिला स्पष्ट दिसत होता, पण ती काहीच बोलली नाही. नाश्ता संपल्यावर थोडा वेळ बसून स्वरा उठली आणि म्हणाली, आई, मी आंघोळ करून येते. ती बाथरूममध्ये गेली, पण आत जाऊन तिने पाहिलं तर बाथरूममध्ये ना साबण होता ना शॅम्पू. काही क्षण ती तिथेच उभी राहिली. तिने इकडे तिकडे शोधलं, पण काहीच मिळालं नाही. मग ती बाहेर आली आणि संगीता मामीकडे जाऊन थोड्या संकोचाने म्हणाली, मामी, बाथरूममध्ये साबण नाही, मला आंघोळ करायची आहे. एक साबण द्याल का? तिचं बोलणं ऐकताच संगीता मामीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव उमटला. ती थोड्या मोठ्या आवाजात म्हणाली, अगं स्वरा, तू तुझा साबण शॅम्पू घेऊन आली नाहीस का? म्हणजे त्यांचा साबण वापरतेस का? स्वरा थोडी गोंधळली. नाही मामी, म्हणजे मी... ती काही बोलणार इतक्यात मामी पुन्हा म्हणाली, अगं, आमच्या मुली ना कोणाचा साबण वापरत नाहीत. सगळ्या मोठ्या झाल्यात. प्रत्येकाचा साबण शॅम्पू वेगळा असतो. त्या आपापलं सामान घेऊनच बाथरूममध्ये जातात आणि आंघोळ झाल्यावर परत आपल्या जागेवर ठेवतात. इथे कोणी कोणाचं काही वापरत नाही. स्वराच्या चेहऱ्यावर लाज आणि अस्वस्थतेचे मिश्र भाव उमटले. ती शांतपणे ऐकत होती. संगीता पुढे म्हणाली, आणि आम्हाला कसं कळणार तू कोणता साबण वापरतेस? पण मी म्हणते, बाहेर कुठेही जाताना आपल्या गरजेनुसार तयारी करून यायला हवी होती ना? आणि तसेही काल तर आली आहेस, येताना केसही धुवून आली नाहीस का? की येतात साबण मागायला लागलीस? इतक्यात नीलम मामीही तिथे आल्या आणि म्हणाली, हो ना, संगीता अगदी बरोबर बोलतीये. स्वरा बाळा, कुठेही जायचं असेल तर स्वतःची सगळी व्यवस्था करून जायचं असतं. तुला इतक्या गोष्टी कळतात, मग हे सगळं तुझ्या आईने शिकवलं नाही का? हे शब्द स्वराच्या मनाला टोचले. तिचे डोळे पाणावले, पण ती काहीच बोलली नाही. तिच्या लहानशा मनाला हे सगळं खूप मोठं आणि अपमानास्पद वाटत होतं. दरवाजाच्या मागे उभी असलेली कविता हे सगळं ऐकत होती. आपल्या मुलीशी दोघी भावजया कशा उद्धटपणे बोलत आहेत हे पाहून तिचं हृदय अक्षरशः तुटत होतं. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. ती मनात म्हणाली, म्हणूनच मला इथे यायचं नव्हतं. म्हणूनच मी वारंवार नकार देत होते. पण या मुलीने माझं ऐकलं नाही. आपल्या मनात स्वतःला दोष देत होती, पण त्या क्षणी तिला स्वतःला सावरायचं होतं. मुलीसमोर तिला कमजोर पडायचं नव्हतं. तिने पटकन डोळे पुसले आणि स्वराला मोठ्याने हाक मारली, स्वरा, इकडे ये बाळा. आईचा आवाज ऐकताच स्वरा बाहेर आली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. स्वराला रडताना पाहून कविताचे हृदय अक्षरशः तुटले. तिने अलगद स्वराच्या खांद्यावर हात ठेवत हळू आवाजात विचारलं, कशाला गेलीस तिथे? तुला काही हवं होतं तर मला सांगितलं असतंस ना? तिने आपल्या पर्समधून पैसे काढून स्वराच्या हातावर ठेवले आणि म्हणाली, हे घे पैसे आणि बाजूच्या दुकानातून साबण घेऊन ये. आणि लक्षात ठेव, पुन्हा कधीही मामींकडे काही मागायला जायचं नाही. तुला जे काही हवं असेल ते फक्त मला मागायचं. स्वरा रडतच म्हणाली, आई, चल ना, आपण आपल्या घरी जाऊया. मला इथे अजिबात आवडत नाही. खरंच मामी बरोबर म्हणत होत्या. हे आता माझ्या आजीचं घर राहिलेलं नाही, म्हणूनच मला इथे बरं वाटत नाही. मी काल आले आहे, पण अजूनही ताई आणि दादापैकी कोणीही मला भेटायला आलं नाही. आणि दोन्ही मामी मला त्यांच्या रूममध्येही जाऊ देत नाहीत. मी एकटी खूप कंटाळले आहे. कोणासोबत खेळू? कोणाशी बोलू? ती पुढे म्हणाली, आई, आजी म्हणाली होती ना, आपल्याला परत यायचं असेल तर फोन कर. मग आपण पप्पांना फोन करूया ना. ते संध्याकाळी आपल्याला घ्यायला येतील. कविता तिचं बोलणं ऐकत होती आणि तिचे डोळे भरून आले होते. ती स्वतःला सावरत म्हणाली, हो बाळा, पप्पांना फोन कर आणि इथे आता थांबायला नको. कारण एक वेळ मी माझा अपमान सहन करू शकते, पण तुझा नाही. आता तरी तुला समजलं ना, आजी तुला इथे यायला सतत का नकार देत होत्या? आता तरी मान्य कर, हे तुझ्या आजीचं घर राहिलेलं नाही, तर आता हे तुझ्या मामा मामीचं घर झालंय. असे बोलताना कविताचा आवाज कापरा झाला आणि ती रडू लागली. कविताने काहीही प्रतिक्रिया दिली नाही, पण योग्य वेळ साधून ती आपल्या दोन्ही भावजयांकडे गेली. तिचा राग स्पष्ट दिसत होता. ती ठाम आवाजात म्हणाली, वहिनी, ही कोणती पद्धत होती लहान मुलीशी बोलण्याची? एक साबणच तर मागितला होता ना तिने. कविताचं बोलणं ऐकताच नीलम चिडून म्हणाली, ताई, हे काय बोलत आहात तुम्ही? आम्ही असं काय बोललो तिला? फक्त एवढंच सांगितलं की साबण संपले आहेत, तुझे मामा आले की आणून देतील. यात काय चुकीचं बोललो? हो जाऊबाई, अगदी बरोबर, संगीता मध्येच म्हणाली. आम्ही फक्त इतकंच बोललो स्वराला. पण लगेचच तिचा सूर बदलला आणि ती म्हणाली, पण कविता ताई, वाईट मानून घेऊ नका. तुम्ही तुमच्या मुलीला थोडं जास्तच डोक्यावर चढवून ठेवलंय. दिवसेंदिवस मोठी होत चालली आहे ती. उद्या परक्या घरात जायचं आहे. अशा सवयी लावाल तर एक दिवस सासर सोडून माहेरीच बसून राहील.
ना स्वतःचं घर बसवू शकेल ना दुसऱ्यांचं बसू देईल. ती पुढे म्हणाली, मुलगी आहे, तिला थोडा आवर घालून ठेवा. उगाच तिच्या बोलण्यावरून राईचा पर्वत करू नका. आमच्याही मुली आहेत, पण कधी मोठ्या माणसांसमोर आवाजही काढत नाहीत. आणि तुमची टिचभर मुलगी आमच्याशी उलट बोलते. काय संस्कार केले आहेत? बस करा वहिनी. कविता आता संतापाने थरथरत म्हणाली, यापुढे माझ्या मुलीबद्दल एक शब्दही बोलायचं नाही. माझी मुलगी कशी आहे कशी नाही हे मला चांगलं माहिती आहे. मी तिला कसे संस्कार दिले हे शिकवणारे तुम्ही कोण? आधी तुमच्या आईने तुम्हाला कसे संस्कार दिले आहेत ते तपासा. नवऱ्याच्या बहिणीशी कसं बोलतात हे तरी कळतं का तुम्हा दोघींना? आल्या मोठ्या मला अक्कल शिकवायला. एका लहान मुलीशी कसं बोलायचं याची तरी थोडी अक्कल आहे का तुम्हाला? माझ्या मुलीचे संस्कार काढण्याआधी स्वतःकडे बघा. मी आतापर्यंत गप्प होते, कारण मला घरातलं वातावरण खराब करायचं नव्हतं. पण तुम्ही माझ्या लेकराशी नको ते बोलून शेवटी तुमची लायकी दाखवलीच. मी शांत आहे, गप्प आहे म्हणजे मी कमजोर आहे असं समजू नका. मी सुद्धा या घराची मुलगी आहे. जितका हक्क तुमचा या घरावर आहे तितकाच माझाही आहे. मी ठरवलं तर आत्ताच्या आता या घराचा अर्धा हिस्सा करून घेऊ शकते आणि मला कोणीही थांबवू शकणार नाही. आणि संगीता वहिनी, तुम्ही काय म्हणत होतात? सगळे आपापले वेगळे साबण वापरतात, वेगळा शॅम्पू वापरतात. तुम्हाला या घरात येऊन 10 वर्ष झाली. या 10 वर्षात मी तुम्हाला कधी वेगळा साबण वापरताना पाहिलं नाही. आणि आज माझी आई गेली आणि लगेच सगळ्यांचे वेगवेगळे साबण, वेगवेगळे शॅम्पू, सर्व काही वेगळं झालं. अगं इतक्या श्रीमंत आहात तर बाथरूममध्ये एक जास्तीचा साबण ठेवला असता तर काय बिघडलं असतं? त्या छोट्याशा मुलीला एवढं काय ऐकवायचं होतं? सरळ सरळ का सांगत नाही? तुम्हाला आमचं इथे येणं आवडलं नाही, तुम्हाला मी नको आहे इथे यायला. आणि खरं सांगायचं तर मलाही इथे यायचंच नव्हतं, पण स्वरा हट्ट करत होती म्हणून आले. वाटलं तिचं मन लागेल, पण आता माझी मुलगी स्वप्नातही तुमचं तोंड पाहायला तयार होणार नाही. कविता एवढ्या रागाने आणि मोठ्याने बोलत होती की तिचा आवाज ऐकून शेजारच्या 2-3 बायका तिथे जमा झाल्या. त्यात सुनीता काकी पुढे येत म्हणाल्या, अगं कविता, काय झालं बाळा? एवढी का ओरडतेस? सुनीता काकींना पाहताच कविताच्या डोळ्यातले अश्रू ओघळू लागले. ती रडत रडत म्हणाली, काकी, या दोघी बघा ना, किती स्वार्थी, चलाक आणि कपटी आहेत. माझी आई जाऊन अजून 6 महिनेही झाले नाहीत. आई गेल्यावर मी पहिल्यांदाच माहेरी आले, तर यांना माझी अडचण वाटायला लागली. काकी, मी तुम्हाला काय सांगू? माझ्या छोट्याशा मुलीशी इतक्या वाईट पद्धतीने बोलल्या की ती बिचारी रडू लागली. आम्ही 10 दिवस राहायला आलो होतो, पण ती आजच परत जायचं म्हणतीये. सतत रडतीये. म्हणत कविताने आपल्या दोन्ही भावजयींच्या सगळ्या वागणुकीचं तपशीलवार वर्णन केलं. आणि शेवटी ती म्हणाली, काकी, मी तुम्हा सगळ्यांना सांगते, कधीही या दोघींवर विश्वास ठेवू नका. या दोघी अत्यंत स्वार्थी आहेत. मी इथून निघते आणि कदाचित आयुष्यात पुन्हा इथे कधीच परत येणार नाही. इथे माझी आईच नाही तर माहेर कसले? ती पुढे कटू स्वरात म्हणाली, आणि वहिनी, तुम्हीही दोघी लक्षात ठेवा, तुमची आईही काही अमृत पिऊन आलेली नाही. एक ना एक दिवस तीही जाईल, तेव्हा विचार करा तुमच्यासोबत काय होईल. असे बोलून कविता स्वराला घेऊन तिथून निघून गेली. कविता गेल्यानंतर सुनीता काकी आणि तिथे जमलेल्या इतर बायकांनी नीलम आणि संगीताला खूपच सुनावलं. त्यांनी त्यांना नात्यांची किंमत काय असते, माणुसकी आणि समाजात कसं वागावं हे समजावून सांगितलं. कविता तर निघून गेली, पण जाताना त्या दोघींना सगळ्यांसमोर चांगलंच अपमानित करून गेली. एकांतात असताना नीलम आणि संगीता काहीही बोलल्या असत्या, पण इतक्या लोकांसमोर त्या काहीच बोलू शकल्या नाहीत की त्यांना खरंच कविताचं येणं आवडलं नव्हतं. इकडे सासरी पोहोचताच कविता धावत जाऊन सासूच्या गळ्यात पडली आणि रडत रडत म्हणाली, माफ कर आई, तुम्ही मला खूप समजावत होतात जाऊ नकोस म्हणून, पण मी काही ऐकलं नाही. माझी खूप मोठी चूक झाली. मी तिथे जायलाच नको होतं. कविताला रडताना पाहून उमाताईंनी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत शांतपणे म्हणाल्या, काही नाही ग बाळा, एक आई गेली तर काय झालं? मी आहे ना तुझ्यासोबत. मीही तुझी आईच आहे. त्या पुढे म्हणाल्या, आता दरवर्षी आपण उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठेतरी फिरायला जाऊया. तू आता फक्त तुझ्या घरावर आणि कुटुंबावर लक्ष दे. आणि तसेही एक दिवस प्रत्येकाला त्याचा सामना करावाच लागतो. हीच तर आयुष्याची खरी सत्यता आहे. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.